मुंबईत वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी प्रचंड वाढते आहे। काल मुंबईत सुद्धा विजेची मागणी प्रचंड वाढलेली होती। काल मुंबईत 4300 मेगावॅट वीज खर्च झाली असून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात वीज खर्च झाल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता विजेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांपुढेही मोठं आव्हान आहे। मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि बेस्ट विजेच्या मागणीत मोठी वाढ नोंदवली जाते आहे। याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबईत वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल मुंबईत 4300 मेगावॉट वीज खर्च करण्यात आलेली आहे। पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही वीज खर्च झाली आहे। विजेचा पुरवठा करण्याच्या वीज उत्पादक कंपन्यांपुढेही मोठं आव्हान उभं टाकलं आहे। मुंबईतील 50 लाख वीज ग्राहकांकडून ही वीज एकाच दिवसात खर्च झाल्याने चिंता व्यक्त केली जाते। उष्णता वाढते, त्यामुळे एसी, फ्रीज आणि कूलर याचा वापर जास्त प्रमाणात होतोय आणि त्यामुळे वीज जास्त खर्च होते। एकीकडे ग्लोबल वॉर्मिंग, तर दुसरीकडे आपण पाहतोय की वाढतं तापमान आणि वाढत्या तापमानामुळे विजेची वाढणारी मागणी यासाठी जबाबदार असल्याचं सुद्धा बोललं जातंय। अदानी, टाटा पॉवर आणि बेस्ट मुंबईत वीज पुरवठा करते। वाढत्या वीज पुरवठ्यामुळे कंपन्यांना अतिरिक्त वीज विकत घ्यावी लागणार अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते आणि ही वीज 12 रुपये प्रति युनिटनं विकत घेतल्यास चिंता व्यक्त केली जाते। मुंबईकरांची जी वीज आहे ती सुद्धा भविष्यामध्ये महागणार का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। त्यामुळे वाढत्या विजेची जी मागणी आहे ती मुंबईकरांसाठी चिंतेची बाब म्हटली जाते। कॅमेरा पर्सन कमलेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।